काय म्हणते पुढचा प्रश्न, तर म्हणते की 84 रुपयाला 6 पेन मिळतात तर 1.5 डझन पेनांची एकूण किंमत किती. बघा सोपा पेतलाय. पोरं म्हणतील सर काय लावलं तुम्ही, अवघड अवघड अवघड. आमच्यासाठी सोपा तरी प्रश्न टाका ना. तर हा तुझ्यासाठी सोपा प्रश्न टाकलाय. काय तर 84 रुपयाला 6 पेन मिळतात. 84 रुपयाला जर 6 पेन मिळत असतील तर एक पेन किती रुपयाला पडतो मित्रांनो. आपण काय करतो मग 84 ला 6 ने भाग देतो. 6 1 6, 6 1 6, 6 चोक 24. म्हणजे काय झालं, एक पेन किती रुपयाला पडला, एक पेन 14 रुपयाला पडला. बघा सर महाग आहे पेन. तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत किती. 1.5 डझन किती झाले, 1 डझन म्हणजे मित्रांनो 12. 1.5 डझन म्हणजे 1.5 किती झाले 12 आणि अर्धा डझन 6. 12 अधिक 6 18 झाले. मग ह्यांची किंमत किती सर, एक पेन 14 रुपयाला आहे, 18 पेन घ्यायचे. मग किती रुपये द्याल तर दुकानदाराला तुम्ही, तर 18 ला 14 ने गुणणार. 4 8 32, 3 4 1 4 आणि 3 7, 0 1 8 1 1 1. किती झालं मित्रांनो 2 5 2, 252 उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 252 हे आपलं उत्तर आहे. समजते. तुमच्यासाठी सोपा प्रश्न, थोडं चेंज, लय अवघड अवघड किंवा वेगळ्या प्रकार झाले. हा तुम्हाला जे वाचले की जे अभ्यास केलेले आहे का त्याच्यासारखा तुम्हाला आता प्रश्न दिसला.